सर्वांना नमस्कार. तर तुझं माझं अबोल प्रेम या कथेचा 20वा भाग आज अपलोड होत आहे. आजपासून स्टोरी रेग्युलर चालू होणार आहे, त्यामुळे कोणीही विसरू नये आपली स्टोरी बघायला. तर आता अर्णव गोयंका सर ऑफिसला गेले, पण सगळ्यांना वाटलं होतं की त्यांच्या मेहुण्याचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हटल्यावर आज सर येतच नसावेत. म्हणून सगळा त्याचा डिझायनर स्टाफ खूप सुखावले होते, कारण त्यांचा खडूस बॉस तर येणारच नव्हता. पण नाही, सकाळी सकाळी 10 वाजताच तो ऑफिसमध्ये हजर होता. पण तो नसतानाही त्याचा मित्र अतुल खूप चांगल्या प्रकारे ऑफिस सांभाळायचा. सगळं वातावरण हसी मजाकचं आणि खेळीमेळीचं करून खूप सगळं काम करून पण घ्यायचा. तो अर्णव सरांसारखा खूप जास्त कडक नव्हता. रोजच्या कामाचं शेड्यूल तो एक मॅनेजर असून पण खूप चांगल्या प्रकारे सांभाळून त्याला अपडेट्स द्यायचा. अर्णव गोयंका सरांनाही स्वतःची कंपनी असून पण तो लोड अजिबात घेत नव्हता, कारण त्याच्याकडे एक विश्वासू सहकारी होता. तसं पण अतुल फिक्स करेल त्याच्याशीच मीटिंग करायचा, पण पुढं जायचं की नाही, डिझाईनचे कॉन्ट्रॅक्ट्स घ्यायचे की नाही हे अर्णवच ठरवायचा. कारण लोकांच्या नुसत्या बोलण्यावरच तो काय आहे तो सहजच ओळखायचा. हीच एक जोहरीची पारखी नजर असते ना. म्हणूनच तर अतुल सारखा मौल्यवान पन्ना हिरा आणि कोहिनूर हिऱ्यासारखी बायको शोधली होती त्यानं. पण मित्र तर आपला झाला होता, पण कोहिनूर डायमंड तर काय अजून तिला आकार देणार, कधी तो हिरा आपल्या ताजमध्ये सजवणार हेच तर अजून शक्यच नव्हतं. कारण मॅडमने तर रूमच चेंज केली होती आणि स्वतःहून यायचं तर नावच घेत नव्हती रूममध्ये. मग काय असं करणारच ना. बरं, आता ते दोघे पण मित्र होते, पण दोघांच्याही स्वभावात जमीन आसमानी फरक होता. का तर अर्णव सर मुलींपासून दूर पळायचे आणि अतुल तर काय विचारूच नका. कॉलेजला असताना 4 गर्लफ्रेंड सोबत घेऊन फिरताना दिसायचा. आणि आता पण काय, एखादी पार्टीमध्ये सुंदर मुलगी दिसली की म्हणायचा, अर्णव सर मी तुम्हाला देऊ का पटवून एखादी. ते म्हणायचे, डफर काम कर, ते करण्यासाठी आलो आहोत आपण. आणि तुला तर बायको आहे ना, मग जा ना तिच्या चोचीत चोच घालून बस. हे प्रत्येक झाडावर बसलेलं पाखरू काय तुझ्या आयुष्यात राहील का. तो म्हणाला, सर घरवाली के ज्यादा नखरे होते, बाहर वाली तो कैसे भी मान जाती है और ज्यादा नखरे भी नहीं दिखाती. तो म्हणाला, हे बघ आता तुझ्या जानूला फोन फोन लावतो, मग बस बोंबलत. तो म्हणला, ओ सर घरात घ्यायची नाही ती, फोन नका लावू. आणि आता इकडे दोघांचे पण गैरसमज दूर झाले होते बऱ्यापैकी. त्याने सांगितलं होतं तिला, सांगितलं काय, ऑर्डरच दिली होती की इथून पुढे तू माझं सगळं बघायचं आहे म्हणून. तिनं पण आज सकाळी सकाळी उठून मस्त नाश्ता बनवला होता, पण स्वतःसाठी कचोऱ्या आणि त्याच्यासाठी उकडलेल्या भाज्या लागायच्या सकाळी सकाळी. आता दोघं पण नाश्ता करत होते, पण ती तर तळलेल्या कचोऱ्या खात होती आणि तो उकडलेला घासपूस. पण त्यानं म्हटलं, बघू तुझी प्लेट नाश्त्याची. तिनं पण कसलाही विचार न करता दिली, पण त्यानं स्वतःची प्लेट तिच्यासमोर सरकवत म्हणला, हे खायचं आहे, हेल्दी. तशी ती उठली आणि ती प्लेट घेण्यासाठी पुढे झुकली आणि म्हणाले, मला नाही ते आवडत घासपूस, तुम्हीच खा. तो म्हणाला, नाही आवडत तरी तेच खायचं आहेस. पण आता ती इतकी जवळ होती की तशीच जरा सरकून तशीच त्याच्या मिठीत गेली आणि तो खुर्चीत बसून होता. मग काय, तिचे ओठ त्याच्या कानामागे टेकले. तिची ती तिचे त्या छातीचे उभार त्याच्या छातीवर खूप जोरात प्रेस झाले आणि काही क्षण दोघे पण एकमेकांच्या मिठीत होते, डोळ्यात पाहत होते, हरवून गेले होते. त्याचे हात तिच्या सडपातळ कमरेवर होते, ते पण एकदम घट्ट पकडून. त्या स्पर्शाने दोघांच्याही शरीरात एक गोड गोड कळ राहून राहून येत होती. तशी ती पटकन बाजूला होत खूप खूप लाजून किचनमध्ये जाऊन लपली आणि तो पण मस्त शिट्टी वाजवत स्वतःची बॅग घेऊन ऑफिसला गेला. खूप खुश होता, कारण आज पहिल्यांदाच हा सीन असा दोघे पण भानावर असताना क्रिएट झाला होता. पण अतुलचं त्याच्यावर खूप लक्ष असायचं. दुपारी लंच ब्रेकमध्ये दोघं पण आता त्याच्याच केबिनमध्ये छोट्या डायनिंग एरियामध्ये बसले होते. आज तर त्याचं तर जेवण रोज कॅन्टीन मधून यायचं आणि आज पण आलं होतं. पण अतुल म्हणाला, सर जेवा ना, का बघताय की सकाळी सकाळी केला नाश्ता अजून त्याची चव रेंगाळते ओठावर. तो म्हणाला, नाही रे तसं काही नाही,
तो म्हणला, सर असं किती खोटं बोलता हो, हे बघा. असं म्हणून त्याने स्वतःच्या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा ऑन केला आणि त्याच्याकडे दिला. तर तो म्हणाला, खरंच? तो म्हणला, अरे हे कधी झालं? अतुल म्हणला, सर झालं तर सकाळी सकाळी असेल, पण तुमचं लक्ष नसेल ना, कारण तुमचं लक्ष दुसरीकडेच असेल. असं म्हणून तो हसला. तो म्हणला, ए डफर, जेवण कर गपचूप. फालतूची चौकशी कशाला करतो रे? आणि कशाला हवी तुला फालतूच्या चौकशा? चल बस जेवण कर. असं म्हणून दोघं पण जेवणार. इतक्यात त्याच्या ड्रायव्हरने विचारलं, मे आय कमिन सर? अर्णव म्हणाला, यस कमिन. तो म्हणला, सर हे मॅडमने पाठवलं आहे. असं म्हणून तो टिफिन ठेवून तो गेला. पण आता ते सगळं जेवण बाजूला सरकवलं आणि तो लंच बॉक्स उघडला. आत बघतो तर काय, त्याला आवडते तेच मेनू होते. कढी पकोडे, मेथीचे पराठे आणि सॅलेड. खूप सारं सॅलेड होतं आणि सगळं जेवण त्याला आवडतं तसंच होतं. एकदम परफेक्ट. ना जास्त मसालेदार, ना जास्त तेलकट, ना जास्त ऑइली. एकदम मस्त होतं. तो म्हणला, ए अतुल, आज माझ्या टिफिन मध्ये खाऊ चल. तो पण लगेच तयार झाला. दोघांनी पण पोटभर जेवण केलं. अतुल म्हणाला, सर मॅडम तर कुक पण छान आहेत ना? तो म्हणला, हो रे, मागेच माहित झालं आहे मला. तिने पहिल्यांदा कचोरी बनवली होती ना, तीच खाल्ली होती मी. आणि खरंच खूप कमालीची चव आहे तिच्या हाताला. आणि हे तेव्हाच माहित झालं होतं मला. बरं, तुझ्या लंच बॉक्स मध्ये काय आहे ते तर दे बघू. असं म्हणून त्याने म्हणजे अर्णवने अतुलचा टिफिन घेतला. तर तो म्हणाला, नको सर, कशाला उगीच, माझा टिफिन आता खाल्लाय ना आपण. तो म्हणला, अरे बघू तर दे, काय आहे तुझ्या टिफिन मध्ये. तो म्हणाला, नको ना सर, राहू देत, कशाला उगीच. आता तो म्हणाला, बघायला तर हवंच. असं म्हणून जबरदस्तीने तो उघडला. तर अतुल तोंड लपून म्हणाला, बघितले का सर? आणि अर्णव हसत म्हणला, अरे हे काय, कारलं, हिरव्या मिरच्या, आलं. तो म्हणला, सर भांडण झालं आहे. तो म्हणला, हो का, आणि ते का झाले? तो म्हणला, सर बेबी बेबी हवंय मॅडमला. अर्णव म्हणला, मग दे ना, काय प्रॉब्लेम आहे? तो म्हणला, सर मी तयार आहे हो, पण मॅडमला आधी ट्रीटमेंट घ्यावी लागेल ना, प्रॉब्लेम आहे. आणि ट्रीटमेंटसाठी पण सुट्टी हवी आहे, आणि तुम्ही तर ती काय देणार नाही. म्हणून मीच तिला म्हणालो नको म्हणून बेबी. आणि अर्णव म्हणाला, दिली सुट्टी, दिली तुला, चल बोल कधी जाणार? पण तू जाण्याआधी माझ्यासाठी एक चांगली परफेक्ट सेक्रेटरी हायर कर आणि मग जा. मुलगा असो की मुलगी, मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये. तो म्हणला, पण सर 1 महिना किंवा 2 महिने राहावे लागेल ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत. तो म्हणाला, चालेल, पण काही कर व्यवस्थित एकदम. आणि हो, मला सेक्रेटरी हायर कर मग जा. तो म्हणला, हो जमेल, पण आता अर्णव म्हणाला, पण परत सुट्टी मिळणार नाही हा. तो म्हणला, ठीक आहे सर, आपका हुकुम सर आखो पर. ठीक आहे बॉस, सर मी कामाला लागतो तसंच, असं तो म्हणाला आणि तो कामाला लागला. तर आता अतुलने सगळ्यात आधी काम केलं, काय केलं, न्यूजपेपर मध्ये त्याने ऍड दिली. आणि तसं म्हणून तो गेला आणि म्हणाला, जानूला आता सरप्राईजच देतो. असं म्हणून त्याने न्यूजपेपर मध्ये एक ऍड दिली. नेमकं ती ऍड आपल्या प्रशिता सिंघानिया यांनी बघितली. तर त्या ते वाचून थक्क झाल्या की द बेस्ट
डिझायनर कंपनी द अर्णव गोयंका सरांना हवी आहे एक सुंदर सेक्रेटरी मुलगी जी इच्छुक असेल त्यांनी उद्या संपर्क साधावा. ते वाचून तिने लगेच अतुलला फोन केला. त्या दोघांचं काहीतरी बोलणं झालं आणि आता ऋषिता जाईल की काय सेक्रेटरीच्या इंटरव्ह्यूसाठी, आणि गेली तर सिलेक्ट होते की नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि काय झालं असेल बोलणं फोनवर ते पण बघणं खूप मजेशीर ठरणार आहे. तर पुढील भाग जाणून घ्यायचा असेल